या नारंगीच्या मैदानावरती खेळताना काय म्हणाल? नारंगीच्या मैदानावरती खेळताना तर खूप आनंद मिळतो आणि अशाच मोठ्या मोठ्या टुर्नामेंट ठेवल्या पाहिजे. आणि या एकदा शेवटचा प्रश्न या स्पर्धेबद्दल, आयोजनाबद्दल. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन यांचे दरवर्षी कुणबी चषकचे आयोजन खूप छान असते आणि असेच पुढे अजून चांगले आयोजन केले पाहिजे. नक्की यांच्याकडनं तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राइज आले तर याच्यासोबत एक छोटासा फोटो आपण काढूया. चला मॅचच्या दिशेने जातोय, सामना सुरू झालाय. जोडले जातील धनंजय पाटील. चला वेलकम बॅक सर्व क्रिकेटर्सचे खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत आहे मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन आणि त्यांच्या जोडीनं मंडणगड तालुक्याची कुणबी आपली सेवा संघ त्या सर्वांच्या अगदी विद्यमानानं आयोजित कुणबी चषक 2026 हे शानदार आणि दमदार आयोजन. न बॉल मैदानाच्या मध्ये पंचाने सांगितलं न बॉल. सायरन वाजलाय मैदानाच्या मध्ये, याचा अर्थ नो बॉल आणि आणखीन एका गोलंदाजाला चक्क म्हणून घोषित केलंय. आता या स्पर्धेमध्ये कुठला कुठला खेळाडू चक्क म्हणून घोषित केलाय त्याचं नाव देखील मात्र अगदी आता त्या ब्लॅक लिस्ट मध्ये आता ऍड केलं जात आहे. कारण जसं एका गोष्टीचा मी उल्लेख केला, तुम्ही या मैदानावरती खेळत असताना तुम्हाला कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे, तुमची लाईन, तुमची लेन, तुमचं बरोबर आपण पहिलं तर हाताळण्याची जी शैली, याच्यामध्ये काही डाऊट्स आले तर पंच त्या शैलीवरती ऍक्शन घेऊ शकतायत आणि त्याच्यासाठी अगदी 4 स्ट्रिक्टली अंपायर या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सरांचंही मनापासून कौतुक आहे, कारण तेही सातत्यानं तुम्हाला सांगतात तुम्ही तुमचा हात अगदी तो गोल फिरवा, जेणेकरून तुमच्या त्या गोलंदाजीच्या अगदी ऍक्शन मध्ये तुम्ही ती सुधारणा करायला हवीत. यासाठी पंच त्या गोष्टी तुम्हाला सांगतायत. पुढील ग्रुप सी त्याचा मॅच होईल टीम घुमरी आणि टीम पेवेसन्नी. दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण रेडी राहायचे आहेत. टीम घुमरी आणि टीम पेवेसन्नी दोन्ही रेडी आहेत. या इनिंग नंतर बरोबर टॉस केला जाणार आहे. जावेत मैदानाच्या दिशेने पुढचा बॉल, फ्री हिटचा बॉल, त्याचा पूर्णपणे फायदा घेतलाय आणि बॉलला पाठवलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. कुणबी चषक षटकार. पाहिलं नो बॉल होता, फ्री हिट होता. फ्री हिटच्या बॉलवरती पूर्णपणे फायदा घ्यायचा होता आणि तो फायदा मैदानाच्या मध्ये घेण्यात आलाय. आणखीन एक या लेंथ वरती बॉल टाकाल तर तो बॉल तुम्हाला फक्त मैदानाच्या बाहेरून घेऊनच यावं लागेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅकचा दुसरा सिक्सर. चषक 2026चा क्रिकेटचा रणसंग्राम आपण सध्या या ठिकाणी पाहतायत आणि आज मात्र नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हे मैदान अगदी त्या सर्व गोष्टीला साक्षीदार आहे. या मैदानावरती आपण पाहिलं तर 2 अर्धशतकी खेळी पाहायला मिळाल्यात. या मैदानावरती 6 बॉल 6 षटकार पाहायला मिळालेत. पंच व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. व्हाईट +1 एकूण 2 धावा आल्यात. या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये सलग 3 विकेट आणि तो देखील यंग टॅलेंटेड खेळाडू यांनी मात्र आयुष्य घेतले, ते देखील आजचा रेकॉर्ड आहे. म्हणजे हे जे रेकॉर्ड्स आहेत ना, या पर्व 26व्यामध्ये अगदी आठवणीमध्ये राहणारे असणार आहेत. धाबा 16. पटका खेळाचा प्रियत होता, बॅटला स्पर्श झाला. पाठीमागे विकेट किपरचं सेलिब्रेशन, याचा अर्थ तिथून बॅटला बॉल लागून पाठीमागे विकेट किपरनं तो कॅरी केलाय. 16 लागलाय पहिला धक्का.
टीम साखरी विनंती असेल आपला एक एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवा प्लीज. साखरीला विनंती आहे, साखरी आपला एक एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवा, ही आपणास मनापासून विनंती असणार आहे. हेमंतजी कुठे असतील? हेमंतजी दुसार यांना विनंती असेल आपण संपर्क साधायचे, लगेच मंचावरती आपण यावं. हेमंतजी दुसार कुठे असतील तर आपण नामदेवजी पलनकर साहेब यांच्याशी संपर्क साधा, ही आपणास विनंती आहे. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये अल्केश आलात. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, विकेट किपरने प्रयत्न केले, त्याच्या हातामध्ये बॉल आला नाही, तो निसटलाय. अगदी तिथे पाठलाग केला जातोय बॉलचा, 1 ला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. मागे साईराजनं तो रेकॉर्ड केला 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकण्याचा. या पर्व 26व्या कुणबी चषकामध्ये तो एक वेगळा इतिहास अगदी त्याच्या नावाचा गणला जाईल. टीम मैदानाच्या मध्ये होती, खास करून उंबरशेत आणि उंबरशेतचा सर्वाधिक महत्वाचा खेळाडू म्हणून देखील साईराज यांच्याकडे पाहिलं जात आहेत. आणि त्याच साईराजनं मागच्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली. कुणबी चषकाची संपूर्ण टीम खुश आहेत. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल हवेमध्ये खेळलाय, मिड ऑफच्या डोक्यावरून क्षेत्राच्या वर कॅच. या स्पर्धेमध्ये किती रेकॉर्ड होणार? आता मैदानाच्या आतमध्ये ती झेल बाकी होती, हॅट्रिक आली होती, अर्धशतक आलं होतं, 6 सिक्सर आले होते. मैदानाच्या आतमध्ये ती कॅच बाकी होती आणि उत्कृष्ट दर्जाचा झेल टिपणारा क्षेत्ररक्षक नाही, 100 वेळा पाहण्यासारखी झेल पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. मिडॉपला होते, मिडॉपच्या अगदी जवळपास बाहेर आले, धावत आले, त्याच्यानंतर पाठीमागे जाऊन असा कॅच घेणं साधं सोपं नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला बॅलन्स करायचा असतो आणि हा बॅलन्सिंग कॅच सध्या मैदानाच्या मध्ये टिपलाय मकरननं. वा मकरन, कुणबी चषक 2026 या 26व्या पर्वामध्ये भरपूर साऱ्या घडामोडी घडतायत, म्हणून म्हटलं की हा मंडणगडचा खऱ्या अर्थानं रंगणारा खेळ. आज मंडणगडच्या अगदी क्रिकेटला जर आपण पाहिलं तर कुणबी चषकाला हे सर्व काही दृश्य तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नितीनजी रटाटे आंबवली हैदराबादवरून सध्या ते जॉईंट आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक सिक्सरला साखरी संघाला 100 रुपयाचा पारितोषिक आहेत. व्हाईट बॉल 1 बाउन्सचा इशारा पंचांच्या माध्यमातून 1 वॉर्मी करण्यात आलाय. त्याच्यामुळे आता गोलंदाजाला दंडित केलं जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 19 धावा तर खूप चांगले आल्यात, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये काय घडणार? साखरी संघ सध्या मैदानाच्या मध्ये बॅटिंग करतोय. शॉर्ट बॉल त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडले आणि बॉलला सरळ मैदानाच्या बाहेर पाठवल्यात. आणखीन एक वेगळे एनर्जी आल्यात. षटकार मारण्याचा तो पराक्रम मैदानाच्या मध्ये सुरू झालाय. तुषार सध्या हुशार कामगिरी करतायत. 3 सिक्सर त्यांच्या बॅटमधून आल्यात. त्यामध्ये आणखीन एक फटका येईल का? क्षेत्ररक्षकाला निवडलाय. आता प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता, खेळायचा होता, क्षेत्ररक्षकाला क्लिअर करायचा होता बॅकवर्ड स्कोअर लेगच्या, पण त्याच्याच हातामध्ये झेल देऊन परतलाय मिस्टर तुषार. पण पहिलं तर विनोद गोठल दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. क्रीडा प्रमुख आहेत कुणबी चषक मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन, आणि त्या असोसिएशन मध्ये क्रीडा प्रमुख ही महत्वाची जबाबदारी ही त्यांच्यावरती दिली जात आहेत. ते सध्या विनोद गोठल मैदानावरती आल्यात. आमचे जवळचे मित्र आहेत.
सध्या आमच्यासोबत सूरज धुसार जे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये मात्र जोडले गेले आहेत. एका बाजूने कार्तिक आमच्यासोबत स्कोरिंगच्या माध्यमातून आहेत. कॅमेरामॅन म्हणून नमित रोहित चौधरी सध्या त्यांना आपण पाहतायत. आणि स्क्रीन एडिटर डिजिटल स्कोरर एडिटर म्हणून सध्या धनंजयजी मांगेला त्या ठिकाणी तेही जॉईन आहेत. आला श्रेणी फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये खेचलाय. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. विनोद गोठल यांच्या बॅटमधून षटकार 6 रन. वा प्रेक्षकांनी म्हटलं होतं, कुणबी चषकाच्या टीमने म्हटलं होतं विनोद गोठल मैदानावरती आल्यानंतर तो षटकार मारेल का. हो, मारून दाखवलाय. पहिल्याच बॉलवरती षटकार. धावफलकावरती धावा जर पाहिला तर जाऊन पोहोचत 31 धावा. प्रत्येकाला आपल्या संघासाठी खेळायचे आहेत. आणखीन एक लोअर फुल टच बॉल तोही चाललाय मिडल ऑफ दी बॅट. सध्या मैदानाच्या आतमध्ये विनोद विनोद आणि विनोद याच नावाची चर्चा. लगातारचा दुसरा सिक्सर. वाह, कडक बॅटिंग मैदानाच्या मध्ये सध्या पाहायला मिळते. धावफलकावरती धावा 37 झाल्यात. लगातार 2 सिक्सर विनोद गोठलच्या बॅटमधून आल्यात. पुन्हा त्या खेळाचा प्रयत्न होता. वेगवान स्ट्रोक खेळायचा होता. बॅटच्या अगदी मिडल ऑफ द बॅट येत नाहीत, परंतु तिथे एक सिंगल कंप्लीट लेग बायच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती 38. आपण पाहतायत मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन आणि मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ आयोजित कुणबी चषकाचा हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम, अगदी क्रिकेटचा अद्भुत सोहळा आज या नारंगीच्या ऐतिहासिक क्रीडा मैदानावरती रंगलायत. प्रत्येकाला याचा हेवा आहे, प्रत्येकाला याचा आनंद आहे. आज चर्चा संपूर्ण मंडणगडच्या परिसरामध्ये रंगल्यात. 109 गावामध्ये रंगले आहेत. पुढे आले, त्याच्यानंतर खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल थोडा वेगवान होता, तो थोडा खाली राहिला. बॅट आणि बॉलचा कुठलाही संबंध झाला नाहीत. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांमध्ये टीम साखरीनं सुरुवात खूप चांगली केल्यात. 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात त्यांनी बनवल्यात. टीम कालभैरव वेलास संघाच्या अगेन्स्ट एक हलकीशी धून डीजे राजच्या माध्यमातून ऐकूया आणि येऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर सिद्धेश आलात. स्ट्राईक वरती पाहिलं तर बॅटर विनोद. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पुन्हा एकदा पाठवलंय मिड विकेटच्या डोक्यावरून विनोद गोठल यांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. चांगला खेळ आम्हाला मैदानावरती दाखवायचा आहे. जरी मी या संयोजन समितीचा मेंबर्स असलो, परंतु आज मला माझ्या गावासाठी खेळायचं आहे. आज मला माझ्या वाडीसाठी खेळायचं आहे. जसं मंडणगड म्हटलं, मी आधी म्हटलं 109 गावं मंडणगडच्या संपूर्ण विभागामध्ये येत आहेत. 220 पेक्षा जास्त वाडी ह्या मंडणगडच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज ते चित्र मैदानावरती तुम्ही सध्या पाहतायत. साखरी संघाचा सध्या मैदानाच्या मध्ये दबदबा राहिलाय. त्याचं कारण विनोद गोठल यांची बॅटिंग, अफलातून कामगिरी, खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत विनोद गोठलची. 3 सिक्सर त्यांच्या बॅटमधून आल्या आहेत. आणि हे मैदानच असं आहे, एकदा की तुमच्या बॅटला लागला ना की तो सीमारेषेच्या बाहेर. चांगला बॉल पाहायला मिळाला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला, तिथून मात्र फिल्डर आल्यात. लेग बाईस.
चला आमचे हेमंतजी दुसार साहेब यांच्याकडून पारितोषिक घेत आहेत. विनोदजी गोठल यांनी लगातार 3 सिक्सर मारले तर त्यांच्यासाठी 200 रुपयाचा प्राइज असणार आहेत. बॉल पाठीमागे चाललाय, तो वेगाने गेलाय. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. व्हाईट बॉल वरती धावा मिळतील 4, एकूण धावा 5. फलकावरती धावा 50 धावा साक्री संघाच्या सध्या स्कोर कार्ड वरती लागल्यात. ऑफच्या बाहेरचा बॉल, काय फटका खेळलाय. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. यांच्या प्रत्येक षटकारासाठी अध्यक्ष हेमंत शिगवन साहेब यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. आता थोडं शेअर मार्केट वाढवावं लागेल. 50 मध्ये नाही चालणार, 100 तर आपल्याला करावंच लागेल. आणखी एक आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडतायत बॅटर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. दुसऱ्यानं मैदानाच्या मध्ये रंग बदललाय. आता अंकुश देखील मैदानाच्या मध्ये फायरिंग करतो, त्यालाही माहित आहे बाबा इथे विनोद आपल्याला साथ देतो, मग विनोदला आपल्यालाही साथ द्यायची आहे मैदानाच्या मध्ये. आणि तो साथ सध्या मैदानावरती देत असताना कडक बॅटिंग. धाव फलकावरती धावा आपण पहिला तर जाऊन पोहोचतायत 60. पुण्याला मात्र पूल करण्याचा प्रयत्न तितका प्रॉपर पूल झाला नाही. सिंगल कंप्लीट होईल. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलं, फिल्डिंग चांगली केलेत. एक सिंगल वरती समाधान. तुम्हाला सर्वांना आवडणारा खेळ, अक्षरशः क्रिकेटचा खेळ, तो तुम्हाला मैदानावरती घेऊन येत असतो. तुम्ही कुठेही जा, कुठेही बिझी राहा, कुठेही अगदी मोठ्या कामानिमित्तानं देखील बाहेर जा, परंतु हाच खेळ तुम्हाला त्या मैदानावरती येऊन वेळ लावतो. आणि त्यातल्या त्यात मंडणगडचं क्रिकेट, कुणबी चषकाचं क्रिकेट, हे देखील मात्र मैदानाच्या मध्ये काहीतरी विशेषच आहे. धावफलकावरती धावा देखील वाढताना सातत्याने आपण पाहत आहात. ओव्हर द विकेट ने पुढचा बॉल सफल झाले आणि त्याच्यानंतर सफल झाले. विनोद गोठल आज याच बंधूची हवा मैदानाच्या मध्ये भावा मारतोय. षटकार 6. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय हेमंत शिगवन साहेब त्यांच्याकडून 100 रुपयाचा प्राइज जमा. विनोद तेच म्हणतो, विनोद गोठल तेच म्हणतो, तुम्ही पारितोषिक लावा, मी आहे षटकार मारण्यासाठी मैदानाच्या मध्ये. त्याने षटकार मारल्यात. धावफलकावरती धावा जर पाहिली तर सध्याच्या घडीला 67 धावा. आता नव्यानं गोलंदाज मैदानावरती साहिल येत आहेत. आतापर्यंत सध्या तरी मी म्हणेन कालभैरव वेलास यांच्यासाठी ती वेळ चांगली नाहीये. त्यांच्यासाठी त्या धावा रोखायच्या होत्या, परंतु ते रोखताना नाही पाहायला मिळालेत. येणारे शेवटचे 6 बॉल कशा पद्धतीने असणार आहेत या देखील गोष्टीचं महत्व आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. बाजूलाच आपण पाहिलं तर जसा उल्लेख केला की अंडरआर्मची एक मोठी स्पर्धा आहे. सध्या आपल्या अर्नाळ्याचे काही खेळाडू आहेत ते या माझा आनंद घेतात, त्यांचे स्वागत. आणि आमचा स्कोर कार्ड 75च बनवून आणलाय. 75 पर्यंत तिथेच बनवलाय आणि तो सातत्याने आता आम्हाला बदलावा लागतो. कुणबी चषक क्रिकेटचा रणसंग्राम. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र धावतात बॉलवरती. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, सेकंड कंप्लीट. प्रयत्न तिसऱ्याचा होईल का? हो, तिसऱ्याचा प्रयत्नही झालाय. तिथे तिसरी कंप्लीट होईल यातील काही शंका नाहीत. मैदानाच्या मध्ये 3 कंप्लीट. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 70 धावा. या स्पर्धेमध्ये प्रत्येक जण प्रत्येकाचा रेकॉर्ड तोडण्यासाठीच कामगिरी करतोय असंच सध्या चित्र दिसत आहेत. आज 2 अर्धशतकी खेळी, आज 6 बॉल 6 षटकार, आज मैदानाच्या मध्ये लगातार 3 विकेट, एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट हा रेकॉर्ड झाला. या मॅच मध्ये कॅच घेण्यात आली होती मकरनच्या माध्यमातून, ती अमेझिंग कॅच होती. थोडा स्लोवर पण टाकलाय, बीट झाल्यात. अगोदर स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये होते.
अगदी गुडघा वाकवला होता, त्याच्यानंतर तो बॅलन्सिंग स्ट्रोक खेळायचा होता, परंतु तो नाही खेळू शकले. डॉट बॉल आलाय धावा फलकावरती. 70 4 बॉलचा खेळ बाकी. साक्री वर्सेस कालभैरव वेलास यांच्यामध्ये सुरू असलेली मॅच. काही वेळामध्ये टॉस होईल. बरोबर या 4 बॉल नंतरच टॉस होणार आहेत. घुमरी आणि पेवेसननी आपण तयार राहा. पटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय. अखेरीस विनोद गोठल यांची एक महत्वाची इनिंग मात्र मैदानाच्या मध्ये संपेल. 7 बॉल 24 धावेची एक घणाघाती इनिंग त्याने मात्र मैदानाच्या मध्ये पेश केलीत. टाळ्यांचा गजर साक्री संघ विनोद गोठलसाठी करेल. त्याला दिलेली जबाबदारी मैदानाच्या मध्ये त्याने पार केली आणि विनोद गोठल आउट. तुमच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल चाललाय तिथे क्षेत्ररक्षकानं तो पास केलाय थोडा बाउंड्री लाईनच्या जवळपास. एकला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. तिसरी धाव घेत असताना आता बॅटर आउट होतील. धावा फलकावरती जर आपण पाहिलं तर 2 न वाढल्यात. 2 न धावसंख्या मात्र पुढे जाणार आहेत आणि ती स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 72 डीजे. उमेशजी संतोषजी कलमकर अगदी यांनी विनोद गोठल यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. त्यांची बॅटिंग त्यांनी एन्जॉय केली. संपूर्ण साखरी टीम कडक बॅटिंग सध्या तेही मैदानावरती करतायत. तुमच्या बाहेरचा बॉल आता मिस केलाय. मागे 3 धावेचा प्रयत्न तुम्ही केलात, आता हा बॉल मिस केलाय. डॉट बॉल मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. टीम घुमरी विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉसला यावं, कारण पहिल्या इनिंग मध्ये आम्ही टॉस या ठिकाणी करतो, त्यामुळे धावत धावत या. टॉस साठी तुम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच वरती यायचं आहे. तिथे टॉस होणार आहेत. पेवेसनीचा संघ इथे उपस्थित आहे. ओ शॉर्ट बॉल या लेंथ वरती टाकाल तर या मैदानावरती तुम्हाला मैदानाच्या तो बाहेरच बॉल जाणार, यात काही शंका नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. आणखीन एक षटकार आलाय. धावा फलकावरती जाऊन पोहोचतायत. 78 झाल्यात आणि 79 धावेंचे एक भलं मोठं डोंगर हे मैदानाच्या मध्ये पार करायचं आहे. ती नौका पार केली जाईल की ती पुन्हा एकदा मात्र मैदानाच्या मध्ये थांबवली जाईल याची चर्चा होणार आहेत. आपण टॉसच्या दिशेने वळूयात. घुमरी वर्सेस पेवे सन्नी. जात आहेत घुमरी वर्सेस पेबेसन्नी. हेड म्हटलं पेबेसन्नी संघाच्या कॅप्टननं आणि टेल आलाय. टॉस जिंकलायत टीम घुमरी संघाच्या कॅप्टननं. मान्यवरांचं मनापासून अभिनंदन. त्यांना विनंती असेल आपण दोन्ही संघाला शुभेच्छा द्यायच्यात आणि मंचावरती आपण स्थान पण लावायचं आहेत. टीम घुमरीच्या कॅप्टन आहेत. टॉस जिंकलायत, काय डिसिजन असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करताना समोरचा संघ पेबेसन्नीचा संघ आहेत. 4 ओव्हरमध्ये किती धावेंपर्यंत त्यांना थांबवणार? 40च्या आतमध्ये. स्पर्धा पाहतायत, एन्जॉय करतायत. 26वा पर्व कुणबी चषकाचं आहे. आज मंडणगडच्या संपूर्ण क्रिकेट रसिकांसाठी ही महत्वाची बाब आहे आणि या स्पर्धेच्या आतुरतेने प्रत्येक जण वाट पाहत असतात. या स्पर्धेविषयी थोडक्यात मनोगत. कुणबी चषक म्हटलं की आपल्या मंडणगड तालुक्यातला एक मानाची चषक आहे. ते सर्व आतुरतेने वाट बघत असतात. त्यामुळे आम्ही हा स्पर्धा खेळण्यासाठी खूप उत्सुक आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार. दुसऱ्या बाजूला टीम पेबेसनेचे कॅप्टन आमच्या जोडीनं आहेत. टॉस जिंकला असं तर डिसिजन काय असतं? क्षेत्ररक्षण घेत आहोत. आता बॅटिंग करायची, बॅटिंग करावी लागेल. 4 षटकांमध्ये किती धाबा बनवण्याचा प्रयत्न? आताचे सर्व सामने पाहता सध्या रन रेट खूप होतोय, त्याच्यामुळे आमचं टार्गेट असेल की आम्ही 45 50 प्लस टार्गेट. भरपूर वेळापासून स्कोरिंगचं काम करत होतात, जवळून थोडं निरीक्षण केलंय. आता या मॅचमध्ये जसं आपण उल्लेख केला कुणबी चषक तुम्ही किती एन्जॉय करतायत आणि 26व्या पर्वाची कशी वाट पाहत होता? खरंच सर्वप्रथम मी मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन कुणबी चषक 2026
मी संपूर्ण टीमचं आणि संपूर्ण आयोजकांचं मी मनपूर्वक अभिनंदन, त्यांना आभार त्यांचे मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी खूप सारी मेहनत केली आहे आणि असेच त्यांनी सामने वर्षानुवर्षे पार पाडावेत यासाठी शुभेच्छा देतो. आणि आताचं सुद्धा खूप छान आयोजन केलेलं आहे आणि नक्कीच आम्ही खूप एन्जॉय करतोय आणि आम्ही नक्कीच आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. हे होते पबेसनी संघाचे कॅप्टन. दोन टीम दरम्यान टॉस पार पडलेत. टॉस साखरीच्या बाजून टॉस जो आहेत घुमरीच्या बाजूने गेलेत. घुमरीनं मैदानावरती सांगितलं मी प्रथमतः फिल्डिंग करू. पेबेसनी संघाला मैदानाच्या मध्ये बॅटिंग करायचे आहेत. साखरीचा संघ मैदानाच्या मध्ये सध्या खेळतोय, त्याच्यामुळे लक्ष त्यांच्यावरती असणार आहेत. रन कंप्लीट करायचे आहेत. काय साखरी त्या वाचवणार का हे आपण पाहणार आहोत. डीबीएनचा कॅमेरामॅन पुन्हा धन्यवाद रोहित. आपण जाऊयात सरळ मॅचच्या दिशेने. चला मैदानाच्या दिशेने जाऊयात. पहिला बॉल बागपडला गेले. हलक्या हाताने चेंडूला स्लाइस केलं, ढकलून दिलं. हा नितीनजी रठाडे यांच्या माध्यमातून ते 100 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं होतं. प्रत्येक 6ला ते जमा झालायत. ते काही वेळामध्ये आम्ही इथे देऊ तुम्हाला. 900 रुपयाचा प्राइस, 9 6 आल्यात, त्यामध्ये दिले जाणार आहेत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आलेत. जिगर मैदानावरती आहे. जिगर त्याचं नाव आहे. सातत्यानं तो चांगला खेळ मैदानाच्या मध्ये गोलंदाज म्हणून दाखवत असतो. आज जिगर पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये कशा पद्धतीनं कामगिरी करतोय ते देखील पाहण्यासारखं असणार आहेत. यानंतरच्या पुढच्या मॅचेस देखील खूप महत्वाच्या आहेत, कारण तेही शेड्यूल अगदी पुढे पुढे जसं जसं जाईल तसं मात्र आपण पाहिलं तर मजा येत राहील. स्विच हिट, व्हॉट अ शॉट, काय फटका खेळलाय. आजच्या दिवसातील एक सर्वाधिक सुंदर षटकार मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालात. स्विच अँड स्वीट हिट षटकार. लिफ्टी बॅटर आहेत, परंतु रायटी बॅटरच्या भूमिकेमध्ये तो स्विच हिट षटकार त्यांनी ठोकला होता. कडक. आता चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. प्रॉपर कनेक्शन झालाय. क्षेत्ररक्षक धावतोय बॉलवरती. थांबवेल का? नाही थांबवणार. चेंडू निघून गेलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आणखीन एक चौकार. बाबा रायटी बॅटरची हवा आहेत, पण मैदानाच्या मध्ये केतन संतोष हवा जरी रायटीची असली परंतु या मैदानावरती बोलबाला आज माझ्याही नावाचा होणार. धावफलकावरती धावा जर पाहिजे तर डबल 1-11. सुरुवात तुम्हाला चांगली करायची आहे. ती सुरुवात सध्या मैदानाच्या मध्ये केली जात आहेत. जरी धावा मोठ्या असल्या प्रयत्न करायचे, सोडायचे नाहीत धावा बनवण्यासाठी. जिगरचा पुढचा बॉल. आणखीन एक फटका खेळलाय मिडल ऑफ दी बॅट. कनेक्शन तर चांगलं झालं आहे. एक सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? हो, दुसरी धाव मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय. प्रयत्न तिसऱ्या धावेचा करायचा आहे. आता बरोबर फेकी केलंय. 2 धाव्यांवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 13 रन या ओव्हर मधील. आतापर्यंत बॉलचा विचार केला तर बॉल फेकून झालाय 4. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर डबल. आतापर्यंत सर्व काही आलंय. हे 2 बॉल पाहूयात. 1-6-4-2. आता डॉट बाकी होता, तो डॉट पण आलाय मैदानाच्या मध्ये. 1-6-4-2 डॉट सध्या स्क्रीनवरती आपण पाहतायत किंवा आपल्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतायत. धावफलकावरती धावा झाल्या 13. पाठलाग करायचे आहेत 79 धावेंचा, 79चा. सुरुवात तुमची खूप महत्वाची या मॅच मध्ये असेल, कारण 20 जवळपास तुम्हाला एका ओव्हर मध्ये घ्यायच्याच आहेत. 20च्या सरासरीनं सोडून दिलाय बॉल. भरपूर बाहेर जाणारा बॉल. पंचाने सांगितलं व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड. धावा धावफलकावरती 14. आतापर्यंत बॉल फेकून झाले 5. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी असेल या ओव्हर मधील. स्ट्राईकला केतन, लिफ्टी बॅटर मैदानाच्या मध्ये सध्या पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुन्हा एकदा चेंडूला इनफिल्डच्या फक्त डोक्यावरून ढकलून दिलेत. क्लासिकल बॅटिंग
केतनची मैदानामध्ये सध्या दिसत आहेत आणि शेवटच्या बॉलवरती चौकारानं धावा फलकावरती जाऊन पोहोचतायत. पहिल्या ओव्हर नंतर 18 रन. बरोबर पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावा फलकावरती 18 धावा झालेल्या आहेत. हो, सुरुवात मैदानाच्या मध्ये तडाखेबाज झाल्यात. कुणबी चषक तशी स्पर्धा जर पाहिली तर तडाखेबाज आहेत. कुणबी चषक पाहिली तर इथे खऱ्या अर्थानं तुम्हाला मैदानाच्या मध्ये तुमचे सर्वोत्तम प्रयत्न द्यायचे आहेत. आज मनाशी प्रत्येकाने एकच ध्येय ठेवलंय, काही होऊ द्यात मैदानाच्या मध्ये मला माझे 100% एफर्ट द्यायचे आहेत. मला माझ्या गावासाठी खेळायचं आहे, मला माझ्या तालुक्यासाठी खेळायचं आहे आणि मंडणगडचं नाव मला उंच करण्यासाठी मैदानाच्या मध्ये ती झेप घ्यावी लागणार आहेत आणि तेच झेप घेण्याचा प्रयत्न आज हे सर्व क्रिकेटपटू करतायत. आज बहुतांश खेळाडू मंडणगडचे ओपन क्रिकेटही चांगलं खेळतायत, कारण इथून त्यांना मिळालेला तो प्लॅटफॉर्म आहे. राज आलात. राजला धीरज गाजवायचं असेल तर या मैदानावरती त्याला चांगली कामगिरी करायची आहे. दुसऱ्या बाजूनं मैदानाच्या मध्ये आतापर्यंत लेफ्टी बॅटर तंत्रशुद्ध केतन यांना आपण पाहिलं. तंत्रशुद्ध का म्हणतोय? ऑन साईड, ऑफ साईड, त्याच्यानंतर स्विच हिट, प्रत्येक बॉल जो त्यांनी आतापर्यंत खेळलाय ना तो परफेक्टली खेळलाय. त्याच्यामुळे तंत्रशुद्ध बॅटर म्हणून केतनची ओळख आहे. समोर नितेश थोडं चुकी केलंय, स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला आधी बॅट फिरली, थोडा बॉल पुढे टाकलाय, तिथून मात्र त्याला थोडं बाहेरच्या दिशेनं वळवण्याचा प्रयत्न केला. पहिला बॉल डॉट आलाय. तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे, तुम्हाला रीड करावं लागेल. रीड नाही केलं मग ऑटोमॅटिकली गोलंदाज देखील तुम्हाला मैदानाच्या मध्ये त्या गोष्टी सातत्यानं दाखवतील. पहिला बॉल डॉट. सेकंड बॉल आता मात्र अगदी पाहून या स्ट्रोकला खेळलाय. चोनू मात्र चाललाय, क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरला, फिल्डिंग चांगली केली, थोडी घाई केली होती. केतन तेच सांगतोय, बाबा थांबण्याची गरज आहे. योग्य वेळी तर तुम्ही गाडीला ब्रेक नाही लावलात मग तिथे अगदी ते इन्सिडेंट होऊ शकतं. मैदानाच्या मध्ये तुम्हाला क्रिकेट खेळत असताना योग्य वेळी योग्य कॉल करायचा असतो. तो कॉल जर नाही झाला ना मग अशा काही गोष्टी मैदानाच्या मध्ये सातत्याने घडत असतात. एका धावेने संघाची धावसंख्या 19. 2 बॉल्स आतापर्यंत केस संपलाय. 4 बॉलचा खेळ बाकी. राज तयार. जबाबदारी सध्या राजच्या खांद्यावरती मात्र देण्यात आल्यात. समोर आपण पाहिलं तर केतन, त्याच्यासाठी फिल्डिंग पोझिशन मध्ये सातत्याने बदल करावा लागतोय. अजून देखील मात्र भरपूर साऱ्या मॅचेस बाकी आहेत. प्रयत्न आपण तोच करतोय जेणेकरून आजच्या दिवसामध्ये जितक्या कंप्लीट करता येतील तो प्रयत्न आयोजकांचाही आहे, आपलाही आहे. त्यामुळे सर्व संघांना आमची रिक्वेस्ट असेल, आपण जितकी घाई करता येईल तितकी घाई करात, अन्यथा रात्रीचे 12ही वाजतील, 1ही वाजेल, उद्या ते टायमिंग होऊ शकतं. 19 झाल्यात. 2 बॉलचा खेळ संपलाय. राज तयार. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन कुणबी चषक 2026 पर्व 26. पुढचा बॉल. ओ स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. अंपायर्स कॉल विल बी नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ओहो, झेल टिपला, बॅटरला संधी मिळाली आणि पंचाने सांगितलंय आणखीन एक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या चक्क म्हणून घोषित करण्यात आलाय. आमच्या स्कोरला देखील सातत्यानं ते आता लिहावं लागतायत. कुठले कुठले गोलंदाज अगदी चक्क म्हणून घोषित केलाय त्याला देखील मात्र ते आमच्या अगदी बरोबर वहीवरती किंवा त्या पेजवरती स्कोरर बुकवरती त्याला ऍड करावं लागतायत. मागे विपुलला पाहिलं, आता आपण सध्याच्या घडीला पाहिलं तर गोलंदाज राज साक्री संघाचा. तुम्ही तुमची ऍक्शन चांगली असणं गरजेचं आहे. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये त्या ऍक्शनवरती गोलंदाजी करावी लागेल. तुमचा हात, तुमचा हँड तो पूर्णपणे फिरणं गरजेचं आहे, अन्यथा पंच मात्र त्याच गोष्टी सातत्याने तुम्हाला सांगतील. एकदा की तुम्हाला थोडं माफ केलं जात आहे, पण तुम्ही सातत्यानं तसं बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला ना मग पंचांना देखील ती ऍक्शन घ्यावी लागतात. पंचांना देखील मात्र त्याच्यावरती प्रतिक्रिया द्याव्या लागतात.
धावफलकावरती धावा आहेत सध्या 20. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. नव्यानं किरण आल्यात. कालभैरव वेलास वर्सेस साक्री यांच्यामध्ये सुरू असलेली मॅच. कडक स्ट्रोक मिडल ऑफ द बॅट परफेक्ट कनेक्शन सहित बॉलला पाठवलाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. अगदी मिडल ऑफ दी बॅट झाला होता. त्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवल्यात. धाव फलकावरती 26 झाल्यात. किरणच्या अगेन्स्ट षटकार मात्र मैदानावरती ठोकलाय नितेशनं. त्याची देखील आता जबाबदारी वाढल्यात. केतनला एक संधी मिळाली, त्याचा काय झाला होता मागे, परंतु पंचाने तो नो बॉल घोषित केलात. केतननं थँक्यू सो मच म्हटलं असेल, कारण तिथे त्याला संधी मिळाल्यात. त्या संधीचा तो सुवर्ण फायदा कशा पद्धतीने घेईल याची देखील चर्चा सध्या आहे. आणखीन एक समोर मारलाय, बरोबर चेंडू मात्र निघून गेलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून आला आणखीन एक षटकार. बदलला की तिथून काही ना काहीतरी बदल होतोच. मैदानाच्या मध्ये तो बदल झालाय पुन्हा एकदा. धावफलकावरती धावा जर पहिल्या तर जाऊन पोहोचतायत 32. आतापर्यंत लगातारच्या 2 बॉलवरती 2 सिक्सर आल्यात. गोलंदाज किरण तयार. ओव्हर द विकेट. थोडा लांब टाकलायत. आता रेंज मध्ये थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. तिथे मात्र एक सिंगल प्राप्त होईल. पंच मात्र दर्शवत आहेत 22 माध्यमातून ते सिंगल कंप्लीट. धावफलकावरती धावा जर आपण पहिल्या तर जाऊन पोहोचतायत 33. सेकंड ओव्हर सध्या मैदानाच्या मध्ये प्रगतीपथावरती आहेत. दुसरा षटका दिला आतापर्यंत. बॉलचा विचार केला तर बॉल फेकून झाल्यात 5. शेवटचा बॉल बाकी असेल 33. अजून येणारे बॉल मैदानाच्या मध्ये बॉल बाकी आहेत 13 मध्ये 45 करायचे आहेत. डिफिकल्ट नाही आहेत. 34 झाल्यात. धावा 34 स्कोर कार्ड वरती सध्या पाहायला मिळत आहेत. 34 झाल्यात. 45 ची अजूनही गरज आहे. येणारे मैदानाच्या मध्ये बॉल आता महत्वाचे ठरतील. ते मात्र 13 या ओव्हर मधला शेवटचा बॉल. स्ट्राईक एन वरती आपण पाहिलं तर केतन सध्या त्याच्या बॅट मधून 16 रन आतापर्यंत आल्यात. त्यानं बॉल फेस केलाय 4. एक षटकार, 2 चौकार, एक डबल. या आतापर्यंत त्यानं रन घेतलायत. चला घाई करा प्लीज, विनंती आहेत, रिक्वेस्ट आहेत. इतका वेळ तुम्ही मैदानाच्या मध्ये घेऊ नका. आम्ही सातत्याने तुम्हाला विनंती करीत आहोत, कारण जितका वेळ आपण घ्याल तितका वेळ पुढच्या शेड्यूल मध्ये मात्र ते शेड्यूल थोडं बिघडेल. त्यामुळे प्लीज विनंती आहेत. टाइम सध्या 6 वाजण्याच्या आपण जवळपास आहोत. अजून ग्रुप सी ला सुरुवात व्हायची आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटला लागल्या. पंचाने त्याच गोष्टी सांगितल्या आहेत. एक नंतर घेतलाय. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. येणाऱ्या मैदानाच्या मध्ये बॉल शिल्लक असतील 12 बॉल मध्ये रन करायच्यात 44. याच्यानंतर ग्रुप सी ला सुरुवात होईल. ग्रुप सी मधला पहिला मॅच घुमरी वर्सेस पेवेसन्नी मध्ये मॅच रंगेल. त्याच्यानंतर गावनवाडी वर्सेस कातलकोण असे पुढच्या मॅचेस रंगणार आहेत. एक हलकीशी धून ऐकूया. आणि टीम वडवली आणि टीम किल्ला वरचीवाडी या दोन्ही टीमला विनंती आहे, आपण नामदेवजी पलनकर साहेब यांच्याशी संपर्क साधायचे आहेत.
टीम किल्ला वरचीवाडी आणि टीम वडवली, आपणास विनंती असेल आपण दोघांनाही लगेच संपर्क साधायचा आहे. नामदेवजी पलनकर साहेब यांच्याशी लगेच संपर्क साधा. पहिलाच बॉल लोवर फुल टच बॉल, टायमिंग नाही झालं. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जातोय. सेकंड रन कंप्लीट होईल का? हो, दुसरी धाव मात्र मैदानाच्या मध्ये रनिंग बिटवीन द विकेट कंप्लीट केली जात आहेत. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष असणार ते 11 बॉल मध्ये रन करायचे अजून 42. 42चं लक्ष असणार आहे. लेफ्टी बॅट्समन सध्या मैदानाच्या मध्ये बॅटिंग करतोय, परंतु दुसऱ्या बाजूला या मैदानाचं विश्लेषण आपण नक्की करणार आहोत. अकरा बॉलचा खेळ बाकी आहेत, 42 धावेची गरज. पुढचा बॉल फटका खेळला ऑन साईडला, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलाय आणि त्यानं टिपलाय झेल. संपलाय बॅटर केतनचा खेळ, मैदानावरती विकेटचं पतन. 10 बॉल. दहा बॉलचा खेळ बाकी आहेत, 42 धावेची गरज आहे. आता मोठे फटके तुम्हाला मैदानाच्या मध्ये मारावे लागतील. नव्यानं बॅटर अक्षय आलाय. 10-42. पुढचा बॉल लोवर फुल टच बॉल, कनेक्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक होते त्यांच्यापासून थोडा दूर राहिलाय. प्रयत्न चांगले होते कॅच घेण्याचा आणि बरोबर विनोद गोठलच होते त्या ठिकाणी फिल्डिंग पोझिशन मध्ये, कारण त्यांची ऍक्शन पाहिली की लगेच समजतं कुठला खेळाडू कुठे आहेत. सुरुवातीला ते ज्यावेळी मैदानावरती एंटर केलं त्यावेळी त्यांनी एक गोष्ट घेतली होती आणि तिथे ते पुढे आलात. आता ती पॉवर आहे त्यांच्या अंगामध्ये. पुढचा बॉल चांगला बॉल मैदानाच्या मध्ये हाताळलाय. पंच तेच सांगतात थोडा वरती गेलाय, बॉल अगदी वरती जातोय. ह्या गोष्टी पंच मात्र दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. हवेमध्ये खेळलाय बॉल, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर कुठली चुकी करणार नाही. त्यांना टिपलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. 38ला दुसरा धक्का. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असेल. अडोतीस धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये आता बाकी असेल. नव्यानं बॅटर मैदानावरती मकरंद आल्यात. ज्या मकरंदना झेल टिपला होता तो मकरंद मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. कशा पद्धतीने तो खेळेल हे पाहण्यासारखं असेल. मकरंदचा शेवटचा अगदी बॉल फेस करण्यासाठी तो तयार आहेत. जिगरचा पुढचा बॉल व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावफलकावरती धावा पण पहिले तर जाऊन पोचतात 39. पहिल्या डावामध्ये रन बनतायत, मोठ्या संख्येनं बनतायत. दुसऱ्या डावामध्ये चेस होत नाहीत. हे कुठेतरी आतापर्यंत निर्णायक राहिलेत, कारण अशा 2 ते 3 मॅचेस झाल्यात
ज्या मोठ्या धाब्यांच्या झाल्यात आणि तिथे चेस करताना त्या धाब्यांचा पाठलाग झाला नाहीये. 39 धावफलकावरती. 7 बॉल, रन करायच्या 40. शेवटचा बॉल मात्र मैदानावरती बाकी असेल. गोलंदाज जिगर. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंगॉनला खेळाडू आहे, तो मात्र आलाय बॉलवरती. फिल्डिंग त्याने केलेत. एका धाब्याशिवाय दुसरं काही मिळणार नाहीत. शेवटचे 6 बॉल, रन करायच्यात 39. 6 बॉल 39. जरी तुम्ही 6 सिक्सर मारले तरी देखील तुम्ही जिंकू शकणार नाहीत. परंतु उलट काही झालं या बॉलमध्ये, अगदी या मॅच मध्ये काही एक्स्ट्रा जर तुम्ही टाकलेत तर मॅच मध्ये बदल होऊ शकतो. अन्यथा 6 मध्ये 39 थोडं कठीण आहे. डीजे. जावेची गरज आहे. पुढची मॅच घुमरी संघ लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि पेवेसननी आपले बॅटर तयार ठेवायचे आहेत. पहिला बॉल, लाईन तर खराब आहे. पंचांचा सिग्नल पाहूयात. पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल. अजूनही मॅच शिल्लक आहे का? हो आहे. पहिला बॉल व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती चौकार. आमचे कॅमेरामॅन साहिल या ठिकाणी पोहोचतायत. साहिल, आपलं स्वागत आहे. 5 बॉल 6 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. आता रन करायचे 34. मी आधी म्हटलं 39 होऊ शकत नाही, परंतु दुसरं काही घडलं ना, एखादा एक्स्ट्रा बॉल तो मैदानावरती आलाय. आता इथून प्रयत्न करायचे आहेत. हो, प्रयत्न मैदानावरती सुरू झालाय. आलाय पहिला क्रमांकाचा षटकार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येणारे 5 बॉल, रन करायचे आहेत 28. वातावरण टाईट आहेत, कारण 5 मध्ये 28 करायचे आहेत. तुम्हाला बॅट फिरवायचीच आहेत. 39 ची गरज होती. तिथे मात्र मैदानावरती गोलंदाजाला पहिल्या बॉलवरती चुकी केली होती. त्यानं वाईडनं 5 दिल्या होत्या, त्याच्यानंतर षटकार आलायत. म्हणजे एक बॉल मध्ये 11 धावा पाठीमागे आलेल्या आहेत. 5-28. आणखीन एक. ओ हो हो, असं काही झालं मैदानाच्या मध्ये मजा येणार. मजा नाही, जाम मजा येणार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. समोरच्याला कधी हलक्यात घ्यायचं नाही. हलक्यात घेतला का परफेक्ट कार्यक्रम होतो. कारण 6 बॉल मध्ये 39 हव्या होत्या. मागच्या 2 बॉल मध्ये 17 आल्यात. मागच्या 2 बॉल मध्ये सामन्याचं समीकरण बदललंय. येणारे 4 बॉल, रन करायचे 22. प्रयत्न असे करायचे ना की समोरचा देखील विचार करत बसला पाहिजे. आज काहीतरी वेगळं होणार आहे. वेगळं वेगळं मैदानाच्या मध्ये. याच मैदानावरती 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आज झालाय. 2 अर्धशतकी खेळी झाल्यात. त्याच्यामुळे मॅच मध्ये ती मजा येत आहे. सर, बॉल घ्या. पंच. 4 बॉलचा खेळ मैदानावरती 22 हवेचं लक्ष. अजून देखील तुम्ही तुमची जिद्द सोडू नका. मैदानाच्या मध्ये जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत स्वतःला थांबवू नका. प्रयत्न करत राहा. एक दिवस नक्की तुम्ही या मैदानावरती देखील आपला इतिहास रचू शकता. ओ, आता काही जणांच्या अगदी मुखातून तो आवाज आलाय की बाबा हा बॉल थोडा मिस झालाय. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न. आता धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मकरनची विकेट आल्यात. परंतु चित्र असं होतं, असं वाटत होतं मैदानाच्या आतमध्ये की काहीतरी वेगळं पण घडतंय की काय, पण त्याच वेळी विकेट आलाय रनआउटच्या मध्ये.
21 डब्यांना बॅटर मैदानावरती सौरभ आलात. 3:21 ची गरज आहे, परंतु जोपर्यंत मैदानाच्या मध्ये मकरंद होते थोडीशी धडकी भरली होती, समोरच्या टीमला थोडी धडकी भरली होती, कारण इतक्या मोठा धाबा बनवताना देखील गोलंदाज शेवटी प्रतीक त्यांना थोडा धाबा खर्च केला होता. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आणखी एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॉल चाललाय तिथून मात्र खेळाडू वेगानं पुढे आलायत, फिल्डिंग केलायत. आता या मॅच मध्ये तो बदल पुन्हा एकदा घडलाय, पुन्हा एकदा कमबॅक केला टीम साखरीच्या संघानं. मकरंद जर मैदानाच्या मध्ये असतात तर मजा आली असती, काही काळ तो थांबला असता, मॅच थोडी बदलली असती. थोडा उशीर आला, 4थ्या क्रमांकावरती आलात आणि तिथून येत असताना मैदानाच्या मध्ये धाव फलकावरती 59. ग्रुप सी पुढील मॅच घुमरी आणि टीम पेवे सन्नी मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रेटअप ओव्हर द विकेट. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल हवेमध्ये खेळलाय, फलंदाज मात्र त्या ठिकाणी होणार बाद. आणखीन एका विकेटचं पतन, धक्का लागलाय. बॉल आता मैदानाच्या मध्ये बाकी राहिलाय. धाव फलकावरती 59. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत मिस्टर संदेश. थोडं खुशी आहेत कारण त्यांना बॅटिंग आलंय, संदेशला खेळण्याची संधी मिळाली. शेवटचा बॉल शॉर्ट पूल केलाय, बॉल गॅप मध्ये चाललाय, शेवटी चौकार मारलाय संदेशनं आणि थोडंसं चेहऱ्यावरती ती स्माइल देखील, स्मित हास्य देखील त्याच्यात आहे, कारण शेवटच्या बॉलचा सामना केला, चौकार मारला. जरी मॅच जिंकले नाही परंतु प्रयत्न खूप चांगले राहिलेत. गोलंदाजी थोडीशी खराब राहिली टीम कालभैरव वेलास कडून. जर गोलंदाजानं चांगली कामगिरी केली असती तर कदापि या मॅचचं चित्र काही वेगळं असतं, परंतु या सामन्याला जिंकलायत टीम साखरीच्या संघानं. त्यांचं आपण करूयात कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक टीम कालभैरव वेलास. येणाऱ्या पुढच्या